नमस्कार, मी मुक्ताई मगाशी तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आणि आज जो काही माझा सकाळचा रुटीन आहे तो मी आज लवकर उठली आहे कारण बाळ झोपलं आणि लवकर मी उठल्याबरोबर ते उठलं. मग ठेवून दिलं की नको करायला, बाळाला घेतलं आणि तो टाईम गेला सकाळचा. बाळाला घ्यायचं वगैरे, आंघोळी वगैरे गेला आणि डबा पण मी दिला नव्हता. तर दुपारी बोलावलं तर दुपारी या म्हटलं जेवायला. तर आज छकुल राहणं गेली ती म्हणून डबा केला नाही. तर दुपारी ते जेवायला येणार आहेत म्हणून मी आता बाळ झोपवलं आहे आणि आता मी त्यांना चपाती वगैरे, भाजी वगैरे आहे ते मी सर्व जेवण आता करणार आहे. बाळ उठेपर्यंत सर्व जेवण करून झालं की छकुली पण उठणार आहे, तिला मी घेतलं. तर आज बनवणार आहे मी चपात्या आणि भाजी आहे ती म्हणजे मटकी उसळ आहे ती बनवणार आहे. आणि रात्रीचे जे भाजी होतं ते मी गरम करून ठेवणार आहे. ते नाही खाणार, मी खाणार आहे. तर टमाटे आणि 2 मिरच्या असं त्यामध्ये घालणार आहे. माझी आवड ही म्हणजे सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणे, असं यूट्यूब वगैरे चॅनल उघडणं मला आधीपासनं जमत होतं, थोडं जमत होतं आणि मी आत्ताच सुरुवात केली त्याला. तर आधीपासनं माझा हे डोक्यात विचार होता की करावं. मी जेव्हा प्रेग्नेंट होती ना तेव्हापासनं मला चॅनल खरं तर करायचा होता, पण एवढं सगळं मला एकटे असल्यामुळे म्हणजे हे कामावर निघून जायचे. त्यानंतर मला सुद्धा एकटीला काम असायचं थोडंफार, म्हणजे दिवसभर काय ना, कपडे वगैरे, भांडी, परत अजून मला खायला थोडं प्रेग्नंट असल्यामुळे जास्त भूक वगैरे लागत होती ना, त्याच्यामुळे मला टाईम भेटत नव्हता. तर म्हटलं डिलिव्हरी झाल्यानंतर मग 2-3 महिन्याने आपण चॅनल सुरू करूया. तर त्याच्यामुळे मी आत्ता सुरू केला आहे. त्यानंतर तर रोजच्या रोज व्हिडिओ माझे अपलोड होतात, म्हणजे लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ रोजच्या रोज मी करून ठेवते आणि एक्स्ट्रासुद्धा मी व्हिडिओ काढून ठेवते. कारण काही अडचण वगैरे आली, सांगून अडचण येत नाही ना, तर त्या अशा वेळी तो व्हिडिओ मी अपलोड करून ठेवते आणि तो टायमावर टाकून देते. जर काही बाळ वगैरे रडत असलं आणि तो टाईम गेला आणि मला शूट करायला वगैरे टाईम भेटला नाही, तर तो व्हिडिओ मी एक्स्ट्रा अपलोड केलेला जो व्हिडिओ आहे तो त्या टायमिंगला मी टाकून देते. तर असं माझं व्हिडिओ वगैरे अपलोड करणं याच्यामध्ये टाईम मला लागतो. तर हा टाईम ना मी जेव्हा बाळ झोपतं ना तेव्हाच मी शूट व्हिडिओ म्हणा वगैरे, एडिटिंग, तर तेव्हाच मी करते. तर हे सगळं ना मॅनेज करायला खूप वेळ लागतो, कारण लहान बाळ आहे, 2-3 महिन्याचं बाळ आहे. त्याला सांभाळत व्हिडिओ शूट करणं, परत एडिटिंग करणं खूप अवघड असतं. आणि आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघून काही असं वाटत नाही, पण त्याला एक जे व्हिडिओ एडिटिंग करतं, शूट करताना त्यालाच कळतं किती वेळ लागतो, किती मेहनत करावी लागते. तर आता जेवण झालेलं आहे. चलो, बाय बाय.